या बुलेटिनमध्ये आपण सुरुवात करतोय ओमायक्रॉन या कोरोनाच्या नवीन व्हेरियंटच्या बातमीने। बघा, महाराष्ट्रामध्ये ओमायक्रॉनने शिरकाव केलेला आहे, पण आपण पाहतोय की या सगळ्या याच्यात अजूनही नागरिक लक्षात घेत नाहीये की कोरोनाचं संकट आणि कोरोना ज्या पद्धतीने आपलं स्वरूप बदलतोय ते टळलेलं नाहीये। आणि याच पार्श्वभूमीवरती एक महत्त्वाची घडामोड अशी आहे की आता राज्यातील निर्बंध कठोर होण्याची शक्यता। न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी याबद्दलची माहिती दिली आहे। नागरिकांमध्ये निष्काळजीपणा वाढला, जणू काही कोरोना पूर्णतः संपला या आविर्भावात आपण ठिकठिकाणी वावरताना दिसतोय। अशा सगळ्या परिस्थितीत नियम आपण मोडतो म्हणून आपण कोरोनाला निमंत्रण देतोय हेही लक्षात घ्यायला हवं। राज्य सरकार यावरती आता कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत आहे, म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की अजूनही आपल्या वरचं कोरोनाचं संकट मिटलेलं नाहीये आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपण कोरोनाशी संबंधित त्रिसूत्रीचं पालन करणं फार आवश्यक आहे। आणि आता म्हणून तर म्हणजे ओमायक्रॉनने महाराष्ट्रात शिरकाव केलेला आहे, काही रुग्ण देखील याचे सापडल्याचं आपण पाहतोय। त्यामुळे आता राज्य सरकार या सगळ्या परिस्थितीत जर नागरिक नियमांचं पालन करत नाहीयेत तर कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत आहे। पुन्हा एकदा काही निर्बंध राज्यात लागू केल्या जाऊ शकतात अशी शक्यता आहे। बरं, कोरोनाशी संबंधित सगळे नियम सगळ्यांना समान आहे, मग तो सेलिब्रिटी असो वा सर्वसामान्य माणूस। पण बघा घडलंय काय, या सगळ्या परिस्थितीत नियम कोणी मोडलेत? सेलिब्रिटींनी। आणि त्याचा परिणाम बघा असा आहे की बॉलिवूडच्या पार्ट्या ज्या आहेत त्या सध्या जोरदार होताना दिसत आहेत। त्याचा परिणाम असा आहे की अभिनेत्री करीना कपूर आणि अभिनेत्री अमृता अरोरा या दोघींनाही कोरोनाचा संसर्ग झाला, त्याची लागण झाली आहे। आणि असं देखील कळतंय की मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या पार्टीजमधनं या दोघींचीही फिरस्ती झाल्या कारणाने किंवा उपस्थिती असल्या कारणाने या दोघीही सुपर स्प्रेडर ठरण्याची शक्यता आहे। म्हणून त्यांच्या संपर्कात जे कोणी आलंय त्या सगळ्यांचीच कोरोना चाचणी केली जाते। त्यामुळे आता सर्वसामान्य माणसं प्रश्न विचारताना दिसत आहेत की जिथे आम्ही नियम मोडतो म्हणून आम्हाला दंड भरावा लागतो, तिथे दुसरीकडे अशा या बॉलिवूडच्या पार्ट्यांमध्ये राजरोसपणे नियम मोडले जातात, त्याचं काय, त्यांच्यावरती काही कारवाई होणार की नाही, असा देखील एक साहजिक प्रश्न या सगळ्यातनं उपस्थित होताना दिसतोय। म्हणून जसं मी पहिलेच म्हणालो की नियम म्हणजे कोरोनाच्या त्रिसूत्रीचं पालन करण्याची जबाबदारी ही आपल्या सगळ्यांची आहे। त्याच्याशी संबंधित नियमांचं पालन करणं हे सगळ्यांनीच आवश्यक आहे, कारण कोरोना हा काही छोटा मोठा किंवा श्रीमंत गरीब पाहून ना त्याचा संसर्ग त्याला होत नाही। जिथं गर्दी आणि जिथं गर्दीतले नियम आपण तोडतो तिथं कोरोनाचा संसर्ग हा तुम्हाला होणारच। याच विषयी मुंबईच्या प्रथम नागरिक महापौर किशोरी पेडणेकर यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात। दोघांना पॉझिटिव्ह आलेले आहेत, करीना कपूर आणि अमृता अरोरा दोघींनाही, म्हणजे एकीला तर लहान मुलं आहेत। आपण नेहमीच म्हणतोय की कोरोना कमी झाला पण संपला नाही आहे आणि तो तेवढाच आजही हार्मफुल पण आहे। पण बॉलिवूड किंवा राजकीय लोक आजही काही नियम जे आपल्याला त्रिसूत्री नियम किमान ते तरी पाळले पाहिजे। अर्थात यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आणि याबद्दल मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांना देखील माध्यमांच्या वतीने प्रश्न विचारण्यात आला। बघूयात त्यांनी काय प्रतिक्रिया या संदर्भात देऊ केलेली आहे। त्यामध्ये अरोरा आणि करीनाचं नाव आलेलं आहे, पण ते सुपर स्प्रेडर होऊ शकतं हे खरं म्हणजे मला नाही वाटत की ते जास्त पब्लिकमध्ये का मोठे आर्टिस्ट आहेत आणि सेटवरती असतात। आणि ऑलरेडी आम्ही जे गाईडलाईन्स दिलेली आहे, फिल्म शूटिंग असू द्या किंवा हॉटेल्स किंवा रिलिजियसचे आम्ही जे चालू केलेलं आहे, धार्मिक स्थळं चालू केले किंवा आपली लग्नाची जे परवानगी देतोय त्यामध्ये काय अटी व शर्ती दिलेली आहे। आणि ऑलरेडी हे जे लोक ज्यांना कोविड झालेलं आहे, मला वाटतं की त्यांना 2 वॅक्सिनेशन झालेलंच आहे। आणि जे आता जे मेन कोविडचा नवीन म्युटंट आहे ते त्यांना लागण झालेलं नाही, पण कोविडसाठी जे गाईडलाईन्स देण्याची कामं सरकारने केलेली आहेत त्यांनी त्याला लोकांनी अजूनही रिस्पॉन्सिबिलिटी स्वतःवरती घ्यायची गरज आहे। कारण आपण ह्या सेलिब्रिटीचं आल्या म्हणून नाव ऐकतोय, पण अशीच काही केसेस वाढत असतात जेव्हा आपण प्रिकॉशन घेत नाही, लग्न असू द्या किंवा धर्मस्थळाला गेलं
पण आता हे तर झालं बॉलिवूड पार्ट्यांबद्दल. असं देखील कळतंय की काही मोठ्या हॉटेल्समध्ये देखील कोरोनाचे नियम हे पाळले जात नाही आहेत. मोठे मोठे कॉन्सर्ट्स तिथे आयोजित केले जातात आणि तिथं कोरोनाशी संबंधित त्रिसूत्रीचं पालन करणं आवश्यक असतं. कुणीही तोंडावरती मास्क वापरत नाही. मास्क वापरणं अनिवार्य आहे. गर्दी दिसते आणि या गर्दीमध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जात नाही. आमच्या हाती काही कॉन्सर्टच्या संदर्भातली दृश्य आमच्या हाती आलेली आहे, ज्यामध्ये आपण पाहू शकतो की सगळ्या नियमांचा फज्जा उडवण्यात आलेला आहे. खुद्द आयोजक देखील या जमलेल्या गर्दीतल्या मुलांना आग्रह करताना दिसत नाही की तुम्ही गर्दी करू नका. बरं, अशावेळी काही व्यावसायिक मुद्दे असतात. अधिकाधिक फायदा व्हावा या कॉन्सर्टसाठी मोठ्या रकमेची तिकीटं लावण्यात आलेली असतात आणि हे तिकीटं खपावीत यासाठी प्रयत्न केला जातो. मग यात कुठेही या गर्दीमध्ये येणाऱ्या मुलांना तुम्ही नियम पाळा असं सांगितलं जात नाही. मुलूक महाराष्ट्रामध्ये ब्रिटनमधली देखील घडामोड जाणून घेणं गरजेचं आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर याचं कारण असं आहे की महाराष्ट्रात ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने शिरकाव केलेला आहे. पण ब्रिटनमध्ये आता आपल्याला असं कळतं की ब्रिटनमध्ये ओमायक्रॉनच्या या नवीन व्हेरियंटचा पहिला बळी गेला आहे. म्हणजे आत्तापर्यंत या नवीन व्हेरियंटचा संसर्ग ज्याला झाला आहे त्याचा बळी गेला, म्हणजे त्याचा मृत्यू झाल्याची खबरबात नव्हती. पण आता ब्रिटनमध्ये ते घडलं. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. त्यामुळे आता ब्रिटनमधील नागरिकांना बूस्टर डोस घेण्याचं आवाहन केलं जातं. इतकंच नाही तर सर्व कोरोना रुग्णांमधील 40% रुग्ण हे ओमायक्रॉनचे असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे. हे धक्कादायक आहे आणि ही परिस्थिती आपल्याकडे देखील निर्माण होऊ शकते. म्हणून आम्ही या सगळ्या घडामोडींच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांना सजग करतोय, काळजी घ्या असं सांगतोय. कुठे आम्हाला त्यांना घाबरवायचं नाही आहे. पण ब्रिटनमध्ये जी परिस्थिती आहे ती परिस्थिती कुठेही निर्माण होऊ शकते आणि त्याला अर्थात कारण आहे की जर आपण नियम पाळले नाहीत तर ही परिस्थिती साहजिकपणे निर्माण होऊ शकते. साहजिक निर्माण होणं, म्हणून नियम पाळणं फार आवश्यक आहे. त्यामुळे काळजी घ्या, हाच महत्त्वाचा विषय. यानंतर पाहूया बातमी आहे जम्मू काश्मीरमधनं. जम्मू काश्मीरमध्ये एक एन्काउंटर झालेलं आहे आणि त्या एन्काउंटरमध्ये असं कळतंय की 14 पोलीस जे आहेत जम्मू काश्मीर पोलिसांमधले ते जखमी झालेले आहेत. एक महत्त्वाची घडामोड आता क्षणाची आपण बघतोय. नेमकं काय घडलंय याबद्दल आपण सविस्तर थोड्या वेळ जाणून घेऊच. पण श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि पोलिसांच्या पथकांवर हा दहशतवादी हल्ला झालाय. यामध्ये 14 पोलीस जखमी झालेत. या जखमी पोलिसांपैकी 3 जणांची प्रकृती गंभीर आहे. श्रीनगरच्या पटना चौक भागातून जात असलेल्या पोलिसांच्या बसवर दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. या घटनेनंतर सुरक्षा दल आणि पोलिसांनी घटनास्थळाजवळ जाऊन शोध मोहीम सुरू केली आहे. याबद्दल अधिक तपशील आपण जाणून घेऊयात. आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत. प्रशांत, नेमकं काय घडलं? काही कारणास्तव प्रशांतचा आवाज आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाही. पुन्हा एकदा प्रशांतशी बोलण्याचा आपण प्रयत्न करू. पण श्रीनगरमध्ये पटना चौकामध्ये पोलिसांचं पथक जे होतं ते पुढे चाललेलं होतं आणि त्याचवेळी दहशतवाद्यांच्या एका ग्रुपने त्यांच्यावरती हल्ला केला. यामध्ये 14 पोलीस जे ते जखमी झाले आणि या 14 पोलिसांपैकी म्हणजे या जखमींपैकी 3 जणांची प्रकृती जी आहे ती गंभीर आहे. अंधाधुंद फायरिंग या ठिकाणी झालेली आहे आणि ज्यात 14 पोलीस जे आहेत ते जखमी झालेत. आज दिवसभरातल्या सगळ्या घडामोडींमध्ये अर्थात सगळ्यांचं लक्ष होतं की आज पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचाच मतदारसंघ वाराणसीमध्ये असते होते आणि आज त्यांच्या हातून काशी विश्वनाथ कॉरिडॉरचं लोकार्पण करण्यात आलं. हा सोहळा जो होता तो आज भव्य दिव्य राहिला. जर आपण पाहिलं तर त्याची ही दृश्य आता आपण बघतो. या सोहळ्यासाठी वाराणसी नगरी जी आहे ती संपूर्ण सजलेली होती. मोदींच्या हस्ते
पहिल्या टप्प्याचं लोकार्पण करण्यात आलंय. हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. काशीमध्ये ज्यांच्या हाती डमरू त्यांचं सरकार, असं देखील बोलताना आज नरेंद्र मोदींनी म्हटलं. काशीमध्ये आता गौरवाचं प्रतीक असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. काशीमध्ये सत्य हेच संस्कार, असं देखील त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं अभिनंदन केलंय. अर्थात काशी नगरीमध्ये जे काय घडतं ते बाबा विश्वनाथ म्हणजे अर्थात महादेवाच्याच इच्छेने घडतं. कोरोना काळात देखील मंदिराचं काम थांबलं नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. एकीकडे आपण दुपारच्या कार्यक्रमाची दृश्य आपण बघतोय, तर दुसरीकडे नित्य नियमाने रोज सायंकाळी गंगा आरती केली जाते. आणि आज तर संबंध काशीचा हा घाट, गंगा घाट जो आहे तो सजलाय, दिव्यांनी उजळून निघालाय. लक्ष दिव्यांनी आज काशी नगरीचा हा घाट जो आहे म्हणजे 80 घाटापासून, 80 घाट देखील म्हटलं जातं. एका बाजूला 80 घाट आहे आणि दुसरीकडे 84 घाट असं म्हटलं जातं. म्हणजे 84 एकूण घाट आहेत म्हणून याला 84 घाट असं म्हटलं जातं. या 84 घाटावरती आज दिव्यांची दिवाळी जी आहे ती बघायला मिळते. आणि ही दिवाळी खास आहे काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्याचं आज लोकार्पण करण्यात आलंय म्हणून. आणि सायंकाळ जी आहे ती या अर्थाने खास होते की नरेंद्र मोदी खुद्द तिथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत गंगा आरती जी आहे ती पार पडते. दोन दृश्य आपण बघतोय. एकीकडे आज नरेंद्र मोदींनी गंगा स्नानाचा लाभ घेतला आणि एका मोठ्या बोटीत त्यांनी प्रवास केला. एक संकल्प और सिद्धि के पूर्ण होने का बेहद अद्भुत संयोग आज है. समूची काशी की काया को कायांतरित किया जा रहा है, काशी की मूल आत्मा को सजोकर, और देख रहे हैं कि कैसे रात्रि के समय भी रश्मिरथी रूप में गंगा की लहरों में आज काल के कपाल पर अमिट हस्ताक्षर लिखा जा रहा है. आज सांस्कृतिक संक्रांति के दिन आज काशी में महोत्सव है और काशी के घाटों का ये अद्भुत नयनाभिराम दृश्य किसी को भी सम्मोहित कर देने के लिए पर्याप्त है. और केवल यही कहा जा सकता है कि नयनन के नहीं बैन, बैन के नयन नहीं है. जो आंखें देख रही हैं उन्हें व्यक्त नहीं किया जा सकता क्योंकि जिह्वा के पास इतनी सामर्थ्य नहीं है. काशी का अद्भुत अकल्पनीय स्वरूप है, काशी का अनुपम. काशीमधल्या सोहळ्याबद्दल आपण पुढे अपडेट घेत राहू. यानंतर पाहूया सध्या दिल्लीच्या राजकीय पटलावरती काय घडतंय बघा. आता दिल्लीच्या राजकीय पटलावरती राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं बघायला मिळतंय. अर्थात ते कायमच सक्रिय असतात पण प्रसंगानुसार आता जर आपण बघितलं तर विविध विरोधी पक्षातल्या राजकीय पक्षांची मोट बांधण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू झालेला आहे. अर्थात यामध्ये येणाऱ्या लोकसभा निवडणुका समोर ठेवून या सगळ्या घडामोडी घडत असल्याचं आपण बघतोय. बघूयात या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट. शरद पवार बांधणार विरोधकांची मोट, भाजपेतर पक्षांना एकत्र आणणार, विरोधकांना एकत्र आणण्यासाठी पवार सक्रिय. 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीला 2 वर्ष शिल्लक आहेत. मात्र आतापासून भाजपचा विजयरथ रोखण्यासाठी विविध महत्वाकांक्षा बाळगून असलेल्या आणि विखुरलेल्या विरोधकांना एकत्र आणण्याची चाचपणी सुरू झाली आहे. आणि विरोधकांची मोट बांधण्यासाठी देशातील मुरब्बी नेते शरद पवार पुढे सरसावल्याचं चित्र आहे. शरद पवारांचा राजकारणातील अनुभव, केंद्रात त्यांनी बजावलेल्या वेगवेगळ्या भूमिका, त्याचप्रमाणे सर्वच राजकीय पक्षांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांची पवार भेट घेण्याची शक्यता. भाजप विरोधकांना एकत्र आणणं हा पवारांचा उद्देश असल्याचं त्यांच्या पक्षातील नेते सांगतात. पवार साहेब देशातले सर्व राजकीय पक्षांना एकजूट आणण्यासाठी कामं करतील आणि विरोधकांच्या एकजुटीमुळे मोदी सरकार सत्तेतून बाहेर जाईल हे आमचं म्हणणं आहे. मधल्या काळात राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी शरद पवारांची भेटही घेतली होती. तर पश्चिम बंगालमधल्या विधानसभा निवडणुकीत जोरदार विजय मिळवल्यानं आता दिल्लीच्या दिशेने निघालेल्या ममता बॅनर्जींनी आधी पवारांची भेट घेतली. मुंबईत येऊन ममता दिदींनी सिल्वर ओक गाठलं आणि यावेळी त्यांनी यूपीएच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. पण पवारांवर मात्र विश्वास दाखवला. देखो सराव जी क्या बोला, एक ऑल्टरनेटिव स्ट्रॉन्ग होना चाहिए जो लड़ाई करते हैं. अगर कोई लड़ते नहीं है तो हम क्या करें? हम चाहते हैं कि सबको लड़ाई करना है. अरे क्या यूपीए? अभी यूपीए नहीं है. यूपीए क्या है?
ममता बॅनर्जी काँग्रेसला डिवचत होत्या, तर शरद पवारांनी त्यांच्यासमोरच भाजपला रोखण्यासाठी काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली होती. भाजपला राष्ट्रीय पातळीवर पर्याय देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय. हमारे लिए इम्पोर्टेंट इशू नहीं, हमारे लिए एक स्ट्रांग लोगों का भरोसा रहेगा, ऐसा एक अल्टरनेटिव प्लेटफॉर्म आज देने की आवश्यकता है. हम वो किसके नेतृत्व में हुए, कौन रहेंगे, ये सेकेंडरी बात है. दुसरीकडे शिवसेना नेते संजय राऊतांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधींची भेट घेत देशात काँग्रेसच्या मदतीशिवाय भाजपला मात देता येणं शक्य नसल्याचं सांगत काँग्रेस वगळून आघाडी करण्यास नकार देत पवारांच्या विधानाला समर्थन दर्शवलं. तरी आम्हाला असं वाटतं, जर एक समर्थ अशी आघाडी आपल्याला उभी करायची असेल, जे शरद पवार साहेबांचं मत आहे अनुभवी नेते म्हणून, तर आपल्याला सगळ्यांना एकत्र घेऊनच जावं लागेल. वारंवार राष्ट्रवादीच्या वतीनं सांगण्यात आलं, शिवसेनेच्या वतीनं सांगण्यात आलं की काँग्रेसशिवाय UPA होऊ शकत नाही आणि मधातच या पद्धतीचा मिठाचा खळा टाकण्याचं काम कोणी करत असतील तर त्यांचं राजकारण त्यांना लागलं. शरद पवारांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमातही राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी पवारच विरोधकांना एकत्र आणत राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका निभावतील असा विश्वास व्यक्त केला. पण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र 10 खासदारांचा मुद्दा उपस्थित करत राष्ट्रवादीचा स्वप्नभंग होणार असल्याचा टोला लगावला. त्यांचा पक्ष जेव्हापासून तयार झाला तेव्हापासून ते पंतप्रधान पदाचं स्वप्न त्यांचा पक्ष पाहतोय, पण ते 10च्याही पार कधी जाऊ शकलेले नाही. स्वप्न पाहायला कोणालाही बंदी नाही. माझ्या खूप खूप शुभेच्छा. देवेंद्र फडणवीसांच्या या टोल्याला राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय. देवेंद्र जेव्हा पवार साहेबांवर टीका करताय तेव्हाच चमत्कार घडताय. विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी त्यांनी सांगितलं होतं की पवार साहेबांचं राजकारण संपलेलं आहे. मला वाटते त्यांची टीका जेव्हा ते पवार साहेबांवर बोलते काहीतरी चमत्कार घडत राहत आहे आणि 2024ला आम्ही चमत्कार घडवून आणू. 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजप विरोधात एकत्र न आल्याचा फटका विरोधकांना बसला आणि त्यांचं पाणीपत झालंय. मात्र गेल्या वेळेची चूक सुधारून विरोधकांची एक मजबूत आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न आतापासून सुरू झाला. मात्र स्वतःची महत्वाकांक्षा बाळगून असलेल्या विरोधकांना एकत्र आणण्याचं शिवधनुष्य उचलण्यात पवार यशस्वी ठरतील काय हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मुंबईहून विनोद राठोडसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राजकारणात खरं तर शरद पवारांबद्दल असं काय म्हणलं जातं की त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय कोणी सांगू शकत नाही. कारण तसं शरद पवार काय करू शकतात याबद्दल जर बोलायचं झालं तर पुलोदचा प्रयोग हा कायम सगळ्यांच्या स्मरणात आहे. पाहूयात राजकीय पटलावर काही घडू शकतं. यानंतर मुलुक महाराष्ट्रामध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.